जळगावमधील गिरणा धरण पूर्ण क्षमतेने भरलं। 2 तालुक्यातील 175 गावांची सिंचनाची चिंता मिटली। गिरणा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। विदर्भासह मध्य प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे भुसावळच्या हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक। हातनूर धरणाच्या 16 दरवाजांमधून 55,000 क्युसेकनं तापी नदीपात्रामध्ये विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून 6,310 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता। गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग, गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली। गोदावरी नदीमधील दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी, प्रशासनाकडून भाविकांना सतर्कतेचा इशारा। गणपती विसर्जनासाठी मुळा आणि मुठा नदीपात्रामध्ये 2,000 क्युसेकनं विसर्ग, वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावं अनेकांचा आग्रह असल्यानं विसर्ग वाढवल्याची माहिती। प्रशासनाकडून मुळा मुठा नदीपात्रामध्ये बोटी तैनात। अमरावतीत सकाळपासून संततधार पावसाची हजेरी, सततच्या पावसामुळे शेतीच्या मशागतीची कामं खोळंबली। पुढील 2 दिवस अमरावतीमध्ये संततधार कायम राहणार, हवामान विभागाकडून अंदाज व्यक्त। वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये सकाळपासून पावसाची हजेरी, पावसामुळे नालासोपारा पूर्वच्या सखल भागामध्ये पाणी साचलं। दिवसभर पावसाची संततधार सुरू राहण्याची शक्यता। गडचिरोली जिल्ह्यामधील 4 राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था। आलापल्ली, सिरोंचा, गडचिरोली, नागपूर, कुरखेडा, छत्तीसगड आणि गडचिरोली कोरची या मोठ्या महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य। धाराशिव जिल्ह्यामध्ये शेकडो एकर सोयाबीन पीक पाण्याखालीच, पंचनामे करून मदत करण्याची शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी। धाराशिव जिल्ह्यामध्ये शेकडो एकर सोयाबीन पीक आणखी पाण्याखाली, पावसाने खरीप हंगाम गेला, आता रब्बीचा हंगाम जाण्याची शेतकऱ्यांना भीती। पंचनामे करून त्वरित मदत करावी, शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी। नंदुरबारमध्ये पावसामुळे तोरणमाळला जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली। केलापाणी ते तोरणमाळ दरम्यानच्या रस्त्यावर दरड कोसळली। जेसीबीच्या साह्यानं दरड बाजूला हटवण्याचं काम। वर्ध्याच्या सेलू तालुक्यामधल्या केळझर इथल्या शेतकऱ्यांना सोयाबीन पिकामध्ये सोडली जनावरं। चारकोल रॉटसह विविध रोगांच्या प्रादुर्भावाचा सोयाबीनला फटका, उत्पन्न होण्याची आशा मावळल्यानं शेतकऱ्यांना सोयाबीनच्या पिकामध्ये सोडली जनावरं। पावसामुळे नंदुरबार शहरातील अनेक भागामध्ये पाणी साचलं। रेल्वे प्रशासन आणि नगरपालिकेच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या बोगद्यामध्ये कमरे एवढं पाणी। एका बोगद्यातून वाहतूक सुरू असल्यानं मोठी वाहतूक कोंडी, नागरिकांना मनस्ताप। नदीवर पूल नसल्यानं रुग्णाला झोळीतून नेण्याची वेळ। नंदुरबारच्या अक्कलकुवामधील वेहगी बारीपाड्यामधील घटना। सर्पदंश झालेल्या महिलेला पुलाभावी पाण्याच्या प्रवाहातून 7 किलोमीटर नेलं। सविता वळवी असं सर्पदंश झालेल्या महिलेचे नाव असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती। जळगावच्या मुसाळमधील बोदवडमध्ये ठिकठिकाणी रस्त्यावर चिखल, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांसह विद्यार्थी त्रस्त। वारंवार तक्रार करूनही उपाययोजना होत नसल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त। परभणीच्या पूर्णामध्ये रस्त्यांची डागडुजी, मिरवणुकीच्या मार्गावर असलेले खड्डे पालिकेनं बुजवले। बदनापूर तालुक्यामधल्या वंजारवाडी ते डाबका तांडा रस्त्याची प्रचंड दुरवस्था। गावकऱ्यांसह शालेय विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय त्रास। विद्यार्थ्यांना चिखलमय रस्त्यातून प्रवास करत गाठावी लागते शाळा। अमरावतीच्या दर्यापूरमधील वडनेर गंगाईमधील बाग रस्ता चिखलामध्ये, जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांकडून शेतमालाची वाहतूक। शेतीची मशागत करणंही झालं कठीण, रस्त्याचं काम झालं नाही तर तीव्र आंदोलन करू, ग्रामस्थांचा इशारा। बीडच्या परळीमधील रस्त्यावर मोठमोठे खड्डे, वाहनधारकांना करावी लागते मोठी कसरत। खड्ड्यांची कायमची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी। परळी शहरातील रस्त्यांवरून गणपतीची मिरवणूक देखील काढली जाते। नाशिकच्या मनमाड इथे 1 दिवस वाहतूक मार्गामध्ये बदल। लासलगाव इथे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता। उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशहून दक्षिणेकडे जाणारी वाहतूक वळवली। बुलडाण्याच्या मेहकर सायळा मार्गावर गेल्या 7 दिवसांपासून ट्रक ट्रेलर अडकला। मेहकर सायळा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद। 6 गावांचा संपर्क तुटला, प्रशासनाकडून दखल घेण्याची मागणी। अमरावती शहरामधल्या रेल्वे उड्डाण पुलावर सुरक्षा भिंत बांधली। पूल शिकस्त झाल्यानं रेल्वे पुलावरील वाहतूक प्रशासनाकडून बंद। पुलावरून वाहनं जाऊ नयेत यासाठी विटांची भिंत बांधली। जुन्नरच्या तेजेवाडी इथल्या 4 मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचा महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांच्या हस्ते शुभारंभ। बिबट प्रवण भागामध्ये शेती पंपांना दिवसा वीज पुरवठा होणार। 10 गावातील 2,000 शेतकऱ्यांना फायदा। श्रीलंकेनं कांद्यावरील आयात शुल्क 10% वरून 50% केल्यानं बांगलादेशसह इतर देशातील कांदा निर्यात मंदावली। कांदा निर्यात मंदावल्यानं कांद्याला प्रति किलो फक्त 10 ते 12 रुपये इतकाच भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ। मराठा आरक्षणाचा जीआर रद्द करण्याची मागणी। ओबीसी समाजाचा रास्ता रोको। हिंगोली छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्ग अळी फाट्यापाशी अडवला।
शरद पवारांचे राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटील प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक. परळीमधील भगवान वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेत त्यांनी पूजा केली. धुळ्यामध्ये महानगर संघर्ष समितीच्या वतीनं अभिनव आंदोलन. गणपती विसर्जन मार्गावरील खड्ड्यामध्ये पावसाचं पाणी साचलं. गणपतीची वेशभूषा करत खड्ड्यामध्ये बसून केलं आंदोलन. गोंदिया इंदूर बेंगळुरू या मार्गावर प्रवासी विमान सेवा 16 सप्टेंबरपासून सुरू होणार. तसंच लवकरच गोंदिया दिल्ली विमान सेवा सुद्धा सुरू होणार. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ. 24 तासामध्ये सोन्याच्या दरामध्ये तब्बल 1,000 रुपयांची वाढ. जीएसटीसह प्रतितोळा तब्बल 1,10,000 रुपये मोजावे लागणार. चांदीच्या दरामध्ये 500 रुपयांची वाढ. नाशिकमधील मालेगावमधील 264 पेक्षा जास्त मंडळं देणार बाप्पाला निरोप. 15 पेक्षा जास्त भव्य विसर्जन मिरवणूक निघणार. शहरातील 3 मुख्य तर 5 कृत्रिम कुंडावर होणार बाप्पाचं विसर्जन. गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवरती प्रशासन सज्ज. परळी नगरपालिकेकडून विसर्जनाची तयारी अंतिम टप्प्यामध्ये. शहरामध्ये 100 ते 125 मोठ्या गणेश मंडळांची स्थापना. वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या हरहर तीर्थावर विसर्जन होणार. पिंपरी चिंचवडच्या सांगवीमध्ये 150 पेक्षा अधिक गणपती मंडळांची विसर्जन मिरवणूक. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीची ड्रोन दृश्य समोर. नागपूरमध्ये नैसर्गिक तलावामध्ये बाप्पाच्या विसर्जनावर बंदी. पालिकेनं टिनाचे पत्रे लावून फुटाळा, अंबाझरी, शुक्रवारी सोनेगाव तलाव बंद केले. घरगुती बाप्पाच्या विसर्जनासाठी 419 कृत्रिम तलाव तर मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी गोरेवाडामध्ये कृत्रिम तलाव उभारण्यात आले. विसर्जनाच्या दिवशी पुणे शहरातील 17 प्रमुख रस्ते बंद. आजपासून जड वाहनं शहरामध्ये येण्यास बंदी. अलका चौकामध्ये मोबाईल सर्व्हिलियन्स व्हॅनद्वारे पुणे पोलिसांची नजर. विसर्जनाची तयारी सुरू. ठाण्यामधल्या काजूवाडीच्या राजाला बद्रीनाथचा देखावा. दरम्यान कागदी लगद्यापासून गणेश मूर्ती साकारत पर्यावरणपूरक संदेश दिला. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये सफाई कर्मचाऱ्यांकडून पुरातन विहिरीमधील गणेशाची आरती. जय भारत तरुण मंडळाचा अनोखा उपक्रम. स्वच्छता कर्मचाऱ्यांचा फेटे बांधून सन्मान. नाशिकच्या अतिप्राचीन उपाध्ये गणपती मंदिरामध्ये महिलांच्या सामूहिक अथर्वशीर्ष कार्यक्रमाचं आयोजन. यावेळेला महिलांच्या वतीनं सामूहिक शंखनाद सुद्धा करण्यात आला. अहिल्यानगर शहरामध्ये पोलिसांचा रूट मार्च. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क. नगर शहरामध्ये 17 ठिकाणी कृत्रिम तलावाची व्यवस्था. ईद ए मिलाद आणि गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये पोलिसांचा रूट मार्च. शहरातील दोन्ही मिरवणूक मार्गांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. नागरिकांनी शांततेमध्ये सोहळा पार पाडावा, प्रशासनाचं आवाहन. ईद ए मिलादची निमित्ताने परभणीमध्ये सामूहिक विवाह सोहळा. 53 जोडपे विवाह बंधनामध्ये अडकले. जोडप्यांना संसार उपयोगी साहित्य देण्यात आलं. पालघर शहरासह बोईसर आणि मनोरमध्ये ईद ए मिलाद निमित्तानं मिरवणुका. मनोरमध्ये हिंदू बांधवही झाले सहभागी. मुस्लिम बांधवांसाठी पिण्याचं पाणी आणि लहान मुलांसाठी खाऊचं वाटप. रक्तदान शिबिराला मुस्लिम युवकांचा मोठा प्रतिसाद. नागपूरमध्ये ईद ए मिलाद निमित्त विविध ठिकाणी कृतज्ञता रॅलीचं आयोजन. रॅलीमध्ये लहान मुलं, नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी. मिरवणुकीचे समाजाच्या विविध संस्था संघटनांकडून स्वागत. धार्मिक ठिकाणांवर आकर्षक विद्युत रोषणाई. मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त गोंदियाच्या देवरी इथे भव्य रॅली. रॅलीमध्ये मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी. तिरंगा हातामध्ये घेऊन मुस्लिम बांधवांनी काढली रॅली. ईदच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या मोमीनपुरा परिसरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त. पहाटेच्या नंतर जामा मस्जिद परिसरामध्ये पोलीस तैनात. डॉग स्क्वॉडच्या मदतीनं परिसराची तपासणी. उमरगा शहरामध्ये रहदारीला त्रासदायक ठरणारी बेवारस जनावरं सोलापूरला रवाना. सोलापूर इथल्या गोशाळेमध्ये बेवारस जनावरांची रवानगी. 30 ते 40 जनावरांवर नगरपालिकेची कारवाई. जळगावच्या पाळदीमध्ये अवैध गॅस भरणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखा पथकाची छापेमारी. छापेमारीत जवळपास 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल.